शिंदे उपस्थित होते। राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी राज्य शासनानं विशेष पावलं उचलली आहेत। याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे। यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे। गेल्या दीड वर्षात राज्य शासनानं सुमारे 100पेक्षा अधिक शहरांच्या विकास योजनांना मान्यता दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या विकास आराखड्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना, गडचांदूर, लातूर तालुक्यातील शिरूर, अनंतपाळ, रेणापूर, छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव, परभणीमधील पालम, यवतमाळमधील उमरखेड आणि वर्धा जिल्ह्यातील पुलगाव यांचा समावेश आहे। गेल्या काही वर्षात राज्यातील नागरी सुविधा सुधारण्यासह आणि शहरीकरणाला शिस्तबद्ध रूप देण्यावर भर देण्यात येत आहे। या अंतर्गत विकास आराखड्यांना मंजुरी दिली जात असून शहरांचा नियोजनबद्ध विकास आणि पायाभूत सुविधांचं सक्षमीकरण करणं हे उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे।